मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी. पाहूयात. आरक्षणाचा पायदिंडीचा आज दुसरा दिवस आहे. आज आपण मातुरी या गावामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर काल मनोज जरांगे पाटील यांची 300 एकरवरती सभा पार पडली. याच सभेला जवळपास रात्री 2 वाजेपर्यंत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झाली होती. त्यानंतर आजचा दुसरा दिवस जो आहे तो आरक्षणाचा आहे आणि या ठिकाणी जर बघितलं मातुरी गावामध्ये मोठ्या प्रमाणात सुविधा जे आंदोलक असतील किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आलेले त्यांचे समर्थक असतील यांची करण्यात आली होती. माझ्यासोबत बोलण्यासाठी काही मराठी आहेत. काय सांगाल, कशी सुविधा या ठिकाणी करण्यात आली होती? आम्ही बीडून बोलतोय. मी योगेश काळे बोलतोय. आम्ही 4 ॲम्ब्युलन्स आणि 2 मोठे आयसर घेऊन आलेलो आहोत. इथं सर्व ओबीसी बांधव पण आहेत आमच्यासोबत, मुस्लिम समाज आहेत, बाकीचे जे काही आहेत. फक्त आम्हाला ओबीसी समाजाचा सपोर्ट आहे पण ओबीसी नेत्यांचा नाहीये. बाकी आम्ही ठिकठिकाणी बघतो, रस्त्याने पण आम्हाला बरेच काही स्टॉल लावले होते, जेवणाची सोय होती. गेल्यानंतर यांना असं वाटायला की हा मुंबई, मला तर असं वाटतं की यांनी नगरच्या घाटात जेव्हा बघत ना तेव्हा ते म्हणतील की नको यांना मुंबई, तिथूनच यांना आरक्षण दे, असं तर मला जर नाहीच जर दिलं तर मुंबई भगवी करायची ताकद मराठ्यात आहे. मनोज दादाने सांगितलेलं आहे की भगवी करायची ताकद मुंबईमध्ये आहे. नुसती भगवीच होणार नाही तर येताना आरक्षणचा प्रश्नच मार्गी लावून इथं आल्यानंतर प्रमाणपत्रच काढणार आम्ही. मातुरीहून विजय चिडे, जय महाराष्ट्र.